नमस्कार. आज आपण पाहणार आहोत खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. खेळत्या भांडवलाची आवश्यकता मोजण्यासाठी कोणतीही अचूक अशी कोणत्याही प्रकारची साधनं दिली गेलेली नाही आहे. व्यवसाय ज्या आर्थिक वातावरणामध्ये आहे किंवा ज्या पद्धतीने व्यवसायाची त्या ठिकाणी जी मार्गक्रमणा होणार आहे, तसेच त्याचा विचार करून किंवा इतरही अनेक गोष्टींचा विचार करून खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे प्रामुख्याने निश्चित केलं जातं. आता ते कशा पद्धतीने त्याचे घटक आहेत, त्या घटकांचा विचार आत्ता आपण या लेक्चरला करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसायाचं स्वरूप. आपण जेव्हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहिले, त्यावेळेलाही आपल्या लक्षात आलं असेल की व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाचे आकारमान आणि व्यवसायाची व्याप्ती हे 3 प्रमुख घटक आपण त्यावेळेला विचारात घेतले होते. तर त्यातले 2 घटक आपल्याला खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांच्या स्वरूपात विचारात घ्यायचे. व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय आहे? म्हणजे आपण एक मुद्दा पाहिला की व्यवसायाचं स्वरूप किंवा व्यवसायाची जर आकारमान खूप जास्ती मोठं असेल तर सातत्याने त्याला खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागणार आहे. कारण याच्यामध्ये जेव्हा आपल्या व्यवसायाचं स्वरूप मोठं असतं त्यावेळेला संस्थेमध्ये किंवा व्यवसायामध्ये सतत व पुरेसा रोख रकमेचा ओघ हा त्या व्यवसायामध्ये येत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वरूप जर मोठं असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी जास्ती या स्वरूपामध्ये विचार केली तर त्यावेळेला खूप कमी लागते. परंतु या उलट जर व्यवसाय चैनीच्या वस्तूंचा व्यापार करणारा असेल, चैनीच्या वस्तू ज्या लक्झरी गुड्स आपण त्याला म्हणतो की ज्या लक्झरी गुड्स ह्या जर खरेदी विक्री करणं अशा पद्धतीचा विक्री करणं असा व्यवसाय असेल तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते, गरज लागते. म्हणजे वस्तूच्या वितरणाशी संबंधित संस्थेकडे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये मालसाठा देखील असणं आवश्यक असतं. मग या दृष्टिकोनातून जर विचार केला, कारण ग्राहकांना आपल्याला आकर्षित करायचं असेल तर त्यांना पतसुविधा, क्रेडिट फॅसिलिटी देखील द्यावी लागते. आणि मग या कारणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. कारण पतपुरवठा जर आपण करत असू, पतसुविधा जर ग्राहकांना आपण देत असू तर निश्चितपणे आपल्याला व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज लागते, खेळत्या भांडवलाची गरज लागते असं आपल्याला सांगता येईल. दुसरा मुद्दा आहे व्यवसायाचं आकारमान. आता आपण त्याचा उल्लेख केला की व्यवसायाचा आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावरनं ठरवला जातो. म्हणजे लार्ज स्केल जर व्यापार असेल, मोठ्या प्रमाणामध्ये जर व्यापार असेल तर त्या व्यापार करणाऱ्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची गरज लागते असं आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे विक्रीचं प्रमाण कशा पद्धतीने होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक या खेळत्या भांडवलाच्या बाबतीमध्ये केलेला आहे, विचारात घेतलेला आहे. विक्रीच्या घटकामध्ये एकूण विक्रीचं प्रमाण व खेळते भांडवल यांचे एकमेकांशी थेट संबंध आपल्याला दिसून येतो. याचं जर समजा विक्रीचं प्रमाण वाढत असेल तर त्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची देखील उपलब्धता ही वाढवावी लागते. किंबहुना खेळत्या भांडवलाची जास्ती प्रमाणामध्ये ते उपलब्ध करून द्यावं लागतं. म्हणजे विक्रीच्या प्रमाणावरती देखील खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही अवलंबून असते. चौथा मुद्दा आहे उत्पादन चक्र. आपल्याला माहिती आहे की कच्च्या मालाचं रूपांतर हे एखाद्या तयार वस्तूमध्ये, फिनिश्ड गुड्समध्ये करण्याच्या प्रक्रियेला आपण उत्पादन चक्र असं म्हणतो. जर उत्पादन चक्र लागणारा जो काही कालावधी आहे तो जर मोठा असेल आणि तर मात्र खेळत्या भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये लागेल. आणि जर उत्पादन चक्र त्याचा उत्पादन तयार करणाऱ्या त्या वस्तूचं जे उत्पादन होणार आहे त्याचा जर कालावधी लहान असेल, कमी असेल तर मात्र खेळत्या भांडवलाची त्या प्रमाणामध्ये त्याची आवश्यकता कमी लागणार आहे. त्यामुळे उत्पादन चक्राचा देखील विचार हा खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेच्या बाबतीमध्ये करणं गरजेचं असतो. पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापारी चक्र. व्यापारामध्ये आपल्याला माहिती आहे व्यापारी चक्र याचा जर ढोबळ अर्थ आपण विचारात घेतला, अर्थशास्त्रीय त्याच्या परिभाषेचा विचार न करता आपण आपल्या कॉमर्सच्या परिभाषेमध्ये जर विचारात घेतला तर तेजी आणि मंदीचं चक्र असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये तेजी असते त्यावेळेला स्वाभाविक विक्रीचं प्रमाण हे वाढत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये वस्तूंचा साठा देखील करावा लागतो आणि त्यासाठी जास्त प्रकारची गुंतवणूक करणं देखील आवश्यक असतं. आणि म्हणून
या वेळेला खेळते भांडवल देखील जास्त प्रमाणामध्ये आवश्यक आपल्याला लागतं असं आपल्याला दिसून येतं. आणि जेव्हा याच्या उलट जेव्हा बाजारपेठेमध्ये मंदीचा काळ असेल त्यावेळेला मंदीमध्ये विक्रीचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी प्रमाणामध्ये लागत असते असं आपल्याला दिसून येतं. तर व्यापारी चक्र झालं. 6वा मुद्दा आहे खरेदी विक्रीच्या अटी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कंपनी स्वतः खरेदी करताना उधारीचा फायदा त्या स्वतःही घेतात आणि आणि वस्तूची विक्री ग्राहकांना करत असतात आणि ही जी सवलत आहे उधारीवरची ती ग्राहकांना देखील काही वेळेला दिली जाते आणि मग अशा परिस्थितीमध्ये खेळत्या भांडवलाची आवश्यकता अधिक प्रमाणामध्ये लागते. म्हणजे खरेदी आणि विक्रीच्या अटी कोणत्या प्रमाणामध्ये आहेत याचा देखील विचार करावा लागतो आणि याच्यावरून खेळत्या भांडवलाची आवश्यकता निश्चित होते. त्यानंतर उधारीवरील अंकुश. बऱ्याचदा कंपन्या किंवा व्यवसाय हे उधारीवरती अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने लक्ष देतात. उधारीचं प्रमाण, उधारी देण्याची जी काही टक्केवारी आहे ती टक्केवारी देखील बऱ्याचदा ही कमी केली जाते आणि मग त्याचा परिणाम कठोरपणे कंपनीची आवक सुधारते, कंपनीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येतो आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण कंपनीला सामोरं जावं लागत नाही. परंतु जर उधारीचा मोठ्या प्रमाणामध्ये केली गेली असेल आणि जर वसुलीचा प्रश्न निर्माण झाला तर मात्र कंपन्यांना किंवा व्यवसायांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता वाढते. त्यामुळे गरज निर्माण होते. कंपनीचा रोखीचा व्यवहार असेल तर मात्र खेळते भांडवल हे कमी लागते आणि उधारीचा व्यवहार असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये खेळते भांडवल लागते. त्यानंतर प्रगतीचा विकासाचा वेग काय आहे. कंपनीच्या उत्कर्षाबरोबर खेळत्या भांडवलाची गरज ही वाढत असते. सातत्याने कंपनी ही प्रगती करत असते आणि त्यामुळे त्यांना निधीचंही मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता निर्माण होते. एका बाजूला प्रगती करते आणि एका बाजूला कंपनीचा विकासही होत असतो आणि विस्तारही करत असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विचार करताना आपल्याला असं म्हणता येईल की कंपनीकडे जसं स्थिर भांडवल देखील मोठ्या प्रमाणामध्ये लागतं, विस्तार करण्यासाठी लागतं, कंपनीचा विकास करण्यासाठी लागतं, तशाच प्रमाणे खेळत्या भांडवलाची देखील विकासामध्ये वेग वाढल्यानंतर किंवा प्रगतीच्या टप्प्यामध्ये असताना खेळत्या भांडवलाची देखील आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये लागतं असं आपल्याला दिसून येतं. 9वा आहे व्यवस्थापनाची कुवत काय आहे. आता उत्पादन आणि वितरण ह्या 2 प्रमुख महत्त्वाचे मुद्दे आपल्याला खेळत्या भांडवलाच्या संदर्भामध्ये विचारात घ्यावे लागतात. जर कंपनीमध्ये उत्पादन वितरण यांच्यामध्ये योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी असते. कारण समन्वयातूनच उत्पादन होईल, वितरण त्या पद्धतीने होईल, वितरण विभाग त्या पद्धतीने सक्षमपणे काम करेल, उत्पादन तयार असेल, समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते. तसंच ज्या कंपनीमध्ये मालसाठा करून ठेवावा लागतो, ज्या वेळेला कंपनी अशा पद्धतीचा मालसाठा करून ठेवते त्यावेळेला मात्र खेळत्या भांडवलाची आवश्यकता किंवा गरज ही जास्ती लागते. म्हणजे व्यवस्थापन नेमका कशा पद्धतीने विचार करते, व्यवस्थापनाची कुवत नेमकी काय आहे या घटकाचा विचार खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेच्या बाबतीमध्ये करावा लागतो. आणि शेवटचा मुद्दा विचारात घ्यायला लागतो तो म्हणजे बाह्य घटक. वित्तीय संस्था, विविध प्रकारच्या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था असतील, बँका असतील, जर जरुरीच्या वेळेमध्ये निधी उपलब्ध करून देत असतील तर खेळत्या भांडवलाची गरज जास्ती प्रमाणामध्ये लागणार नाही. त्यामुळे जर या वित्तीय संस्था किंवा बँका योग्य पद्धतीने योग्य वेळेमध्ये त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी न समोर आणता जर निधी उपलब्ध करून देत असतील तर निश्चितपणे खेळत्या भांडवलाच्या बाबतीमध्ये आवश्यकता कमी लागते किंवा जास्ती प्रमाणामध्ये ते लागत नाही. तर अशा पद्धतीचे खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे जे आपण 10 घटक पाहिले हे घटक देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्या लेक्चरमध्ये स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहिले. आज आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहिले. उद्याच्या लेक्चरला आपण खेळते भांडवल आणि स्थिर भांडवल या 2 भांडवलांमधला जो फरक आहे, जे अंतर आहे ते अंतर आपण पाहणार आहोत. धन्यवाद.